आपल्या असं लक्षात येईल की हे जे 6 प्रकारचे स्वातंत्र्य प्रदान केलेले आहेत, भाषण, अभिव्यक्ती, शांतता, विना परवाना, एकत्र जमणे, अधिसंघ वा संघ किंवा सहकारी संस्था बनवण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा आणि त्याचप्रमाणे कोणताही पेशा, व्यवसाय, व्यापार आचरण करण्याचा. हे जे 6 स्वातंत्र्य मूलभूत हक्क म्हणून बहाल केलेले आहे घटनेने, अनुच्छेद 19 चे पुढचे जे समभाग आहेत 2, 3, 4, 5 आणि 6, 6 चे 2 भाग आहेत. या समभागामध्ये या प्रत्येक स्वातंत्र्यावर कुठल्या कारणाने आणि कशा प्रकारचे निर्बंध राहू शकतात याचं विवेचन या अनुच्छेदामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे या अनुच्छेदाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. स्वातंत्र्याचा हक्क या सदराखाली संघ, संघ आणि सहकारी संस्था हे निर्माण करण्याचं जे स्वातंत्र्य आहे त्यावरच्या निर्बंधाबद्दल बोलताना समभाग 4 असं म्हणतो की सार्वभौमता व एकात्मता राष्ट्राची, राज्याची ज्या ठिकाणी खंडित होईल ती न होण्यासाठी कायदा करण्याचा हक्क राज्याला आहे. सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे कायदे करणं आवश्यक आहे त्याचे अधिकार राज्याला आहे. आणि नीतिमत्ता या ठिकाणी एक महत्वाचा भाग म्हणून आपण संबोधला पाहिजे की इथिकल आणि मॉरल स्टँडर्ड, नीतिमत्ता ही माणसाची नीतिमत्ता सुद्धा याच्यामध्ये नियंत्रित करण्याचे अधिकार हे राज्याला तसे कायदे करण्यासाठी असतील असं म्हटलेलं आहे. इथे एक बारीक गोष्ट आपल्या अशी लक्षात येते की अधिसंघ, संघ आणि सहकारी संस्था ज्याच्यामध्ये आपण कॉर्पोरेशन्स म्हणा, सहकारी संस्था म्हणा किंवा ज्या संस्था ज्या कोऑपरेटिव्ह तत्वावर सहकार या तत्वावर चालतात त्या सगळ्या संस्थांमध्ये नीतिमत्तेचं असणं फार आवश्यक आहे. कारण सहकार्याचा मूळ पायाच विश्वास आहे. जर भरोसा नसेल, विश्वास नसेल तर आपण आपल्या 100 लोकांनी एकत्र येऊन जर त्याचा संघ, अधिसंघ आपण 10 लोकांचं संचालक मंडळ जसं म्हणू आपण करणार असू तर त्या संचालक मंडळावर विश्वास असला पाहिजे आणि संचालक मंडळाने सुद्धा या सगळ्यांच्या विश्वासात पात्र अशी कृती केली पाहिजे. अनेक ठिकाणी आपल्याला आज असं दिसतं की ज्या ज्या कोऑपरेटिव्ह मुवमेंट्स होत्या, विशेषतः महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह बँका मधले फ्रॉड घ्या, काही साखर कारखाने बंद पडले, त्याच्यातले जे सहकारी तत्वावर चालत होते त्याच्यातले फ्रॉड्स बघा, मोठमोठ्या केसेस झालेल्या आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत करोडो अब्ज रुपयाचे हे झालेले अफरातफरीचे किस्से चर्चेत आहे. ही अशी वेळ का आली? अशी वेळ एवढ्याचसाठी आली की कुठंतरी या समभागात अनुच्छेद 19च्या जे उद्धृत केलेलं आहे की नीतिमत्ता, सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांचा विकास, ही जी याच्या मागची बेसलाईन आहे ती बेसलाईन कुठंतरी लोक विसरले आणि सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी पैसा जमा करावा, कोऑपरेटिव्ह तत्वावर एखादी संस्था उभी करावी, संस्थेला कार्यरत करावं आणि काही ठळक किंवा मोजक्या लोकांनी त्याचा फायदा घेऊन मालमत्तेचं गबन करावं. अशा प्रकारचे जे किस्से होतात आहे ते होऊ नये त्यासाठी खरं तर हे अनुच्छेद 19चा समभाग 4 उभा आहे की याच्यामध्ये नीतिमत्ता हा महत्वाचा फॅक्टर आहे. अनेक केसेस मध्ये मला आठवतं जेव्हा ह्या केसेस याच्यामध्ये कोर्टासमोर येतात किंवा एखाद्या न्याय प्राधिकरणासमोर येतात, मुंबईच्या पोलिसांच्या सहकारी संस्था असो, त्यांचं वेलफेअर बोर्ड असो, त्यांच्या गृहनिर्माण संस्था असो किंवा अजून काही सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये असं काहीतरी सहकार तत्वावर चालू असतं, त्या तत्वावरचे जे कर्ते करविते असतात त्यांच्यावरती एक नैतिक बंधन सुद्धा या ठिकाणी कायद्याने लावून दिलेलं आहे. हे आपण लक्षात घेण्यासारखं आहे. थोडक्यात हा जो अधिकार तुम्हाला दिलेला आहे स्वातंत्र्याचा, तो निर्बंधित करताना, नियमित करताना, विनियमित करताना राज्याला तसे अधिकार आहेत. पुढे आपण जाऊया उपखंड 5 याच्यामध्ये 5 मध्ये वरील घ व ड म्हणजे 19 मध्ये जे आपल्याला 6 अधिकार दिलेले आहेत त्याच्यातला भारताच्या राज्यक्षेत्रात मुक्तपणे संचार करणे,
आणि त्याचप्रमाणे भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागामध्ये राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा, रेसिडेन्शियल अँड टू स्टे परमानंटली असं होण्याचा जो अधिकार आहे, त्याच्या संबंधाने काय निर्बंध असू शकतात त्यावर हे समभाग 5 विवेचन आहे. अनुच्छेद 19 समभाग 5 असं म्हणतं की भारतात मुक्तपणे संचार होऊ शकतो, कोणीही कुठेही जाऊ शकतो, कोणी कुठेही राहू शकतो, कोणीही कुठे स्थायिक होऊ शकतो. पण याला दोन महत्वाचे अपवाद असे संदर्भ या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये पहिला असं म्हणतो की सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी, हा शब्द या ठिकाणी उद्धृत केलेला आहे. हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी किंवा, हे एक महत्वाचं आहे, कोणत्याही अनुसूचित जनजातीच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी. इथं अनुसूचित जाती हा शब्द नाही आहे, अनुसूचित जनजाती आहे. म्हणजे या ज्या आपल्या भारताच्या परिक्षेत्रामध्ये ज्या ट्रायबल्स जनजाती आहेत, आपले आदिवासी बांधव आहेत, पिढ्यानपिढ्या अनेक वर्षाचा इतिहास असा आहे की त्या तिथेच राहतात. उदाहरणार्थ पेसा ऍक्ट जर तुम्ही घेतला, हा जर हा कायदा नसता तर आज कित्येक आपले आदिवासी बांधव हे विस्थापित झाले असते, एका ठिकाणाहून उच्चाटन होऊन दुसऱ्या ठिकाणी गेले असते. तर या कायद्याच्या अनुषंगाने पेसासारखा कायदा आज उपलब्ध आहे की त्यांच्या हक्काचं रक्षण. म्हणजे मी या ठिकाणी 10 पिढ्या झाल्या राहतो आहे, हे जंगल माझं पालन पोषण करत आहे, जंगलाचं पर्यावरण मी बघतोय, या पद्धतीनेच माझं जीवन व्यतीत होत आहे. तर त्याचा विचार करून कुणीही येऊन त्यांना तिथून बेदखल करू नये, विस्थापित करू नये. म्हणजे या ठिकाणी जो राहण्याचा अधिकार आहे, मुक्तपणे संचाराचा अधिकार, जो राहण्याचा अधिकार आहे, स्थायिक होण्याचा अधिकार आहे, या दोन बद्दल तुम्हाला दिसेल की हे निश्चित करण्यासाठी की नाही, त्या लोकांना तिथे जर त्यांचा हट्ट असेल की नाही आम्हाला इथेच राहायचं आहे, तुम्ही आमच्यासाठी बिल्डिंग बांधून द्याल, शाळा बांधून द्याल, आम्ही तिथे जाऊ आणि तिथे राहू, त्याच्यापेक्षा आम्हाला हे असंच पाहिजे, आमच्यासाठी तुम्ही साधी शाळा बांधून द्या, आम्ही घेऊ शिक्षण. त्याच्यामध्ये आश्रमशाळा नावाचा जो कन्सेप्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तो सुद्धा याच संकल्पनेतून निर्माण झालेला आहे की त्यांच्या हितसंबंधाचं रक्षण हे एक महत्वाचं आहे. म्हणजे त्यांचं रक्षण तर आहेच समाविष्ट, पण त्यांचे जे हितसंबंध आहेत, जगण्याच्या ज्या त्यांच्या प्रणाली आहेत, त्या कस्टम्स आहे, त्यांच्या चालीरीती, रूढी, परंपरा आहे, त्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी अशा काही तरतुदी वेगळेपणाने करण्याचा अधिकार राज्याला आहे. राज्य सरकार तसे कायदे करू शकते. सर्वसाधारण जनतेचं हित हा शब्द होता, परंतु अनुसूचित जनजातीचे हितसंबंध रक्षणासाठी हा शब्द 44वी घटना दुरुस्ती 1978 ला जेव्हा करण्यात आली तेव्हा विशेषत्वाने आणण्यात आला. त्याचं कारण एकच होतं की विकास आणि रस्ते तयार करणं, जागोजागी फॅक्टरीज आणि नेटवर्क, सगळं ग्रामीण भागामध्ये हे सगळं झालं पाहिजे. त्यासाठी जेव्हा सरकार प्रयत्नशील होतं तेव्हा असं लक्षात आलं की यामध्ये काही जनजाती ह्या विस्थापित होत आहेत, त्यांना तिथून उच्चाटन होतंय, त्यांचे संसार उघड्यावर पडतात आहे. म्हणून त्यांच्या रक्षणासाठी सरकारला कायदे करण्याची ही एक तरतूद आहे. आणि प्रोटेक्शन ऑफ आदिवासी राईट किंवा प्रोटेक्शन ऑफ ट्रायबल्स राईट प्रकारचे कायदे, तुम्हाला पेसा सारखे कायदे आज जे आपल्याकडे उपलब्ध आहेत, ते कायदे या अनुच्छेद 19च्या समभाग 5 अन्वये आलेले आहेत. हे आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजे. घटनेने बघा, जसं तुम्हाला सगळं स्वातंत्र्य दिलं, तसंच काही इतर लोकांच्या स्वातंत्र्याला विशेष लक्ष देऊन त्यांचं अबाधित राहावं, त्यांचं जे स्थायिक होण्याचं मूळ विचार आहे तो अबाधित राहावा, याचाही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. खरं तर सुरुवातीपासून मी जे सांगत आलेलो आहे की या घटनेमध्ये अतिशय सुंदर बॅलन्स, एक समन्वय ठेवलेला आहे. तुमचे हक्क ते अनिर्बंध असू शकत नाही, तुमचे अधिकार त्याला कुठेतरी बंधन आवश्यक आहे, आणि ते कशासाठी आवश्यक आहे हेही सांगितलेलं आहे. केवळ राज्याला वाटतं म्हणून आहे असं नाही, तर सर्वसाधारण जनतेचं हित व अनुसूचित जनजातीच्या हितसंबंधाचं रक्षण, यासाठी ही थोडीशी फोड करून आपण लक्षात घेणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपण समभाग 6 अनुच्छेद 19चा पुढे बघू की याच्यामध्ये म्हटलेलं आहे उक्त खंडाच्या उपखंड छ मधील, म्हणजे छ काय सांगतो, वरचा जो 6वा अधिकार आहे की कोणाला कोणताही पेशा, व्यापार, धंदा, व्यवसाय करण्याचा हक्क आहे.
त्या संबंधाने काय काय रिस्ट्रिक्शन असू शकतात, त्याचे रिस्ट्रिक्शन उद्धृत करताना या समभाग 6 मध्ये घटना असं म्हणते की सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी, हा शब्द 5 मधला 6 मध्ये रिपीट झाला आहे. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे, कोणताही पेशा आचरण्याकरिता अथवा व्यवसाय व्यापार धंदा विषयक तंत्र विषयक अर्हता, क्वालिफिकेशन. म्हणजे एखादा माणूस असं म्हणत असेल की मला डॉक्टरकीचा पेशा करायचा आहे, वैद्यकीय पेशा करायचा आहे, तर राज्य त्याला विचारणार की वैद्यकीय पेशा जर तुला करायचा आहे, तर तुझ्याकडे क्वालिफिकेशन आहे का, तुझ्याकडे तेवढी अर्हता प्राप्ती आहे का. त्यांनी मग आपली अर्हता जर सिद्ध केली की हो, मी 4 वर्ष 5 वर्ष MBBS BAMS किंवा अजून काही असेल, कुठल्या युनानी म्हणा किंवा अजून कुठल्या होमिओपॅथी आयुर्वेद त्याचं शिक्षण घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ही डिग्री आहे, तर त्याला नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकार म्हणेल ठीक आहे, मग तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडे एक रजिस्टर्ड प्रोसिजर आहे, त्या रजिस्टर्ड प्रोसिजर मध्ये तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या. आणि हे जे रिस्ट्रिक्शन्स आहे की एक विशिष्ट व्यवसाय, एखादा म्हणलं की मला इंजिनिअरिंगचा व्यवसाय करायचा, एखादा तंत्रविषयक मला कॉम्प्युटरचं काही धंदा व्यापार करायचा आहे, तर कॉम्प्युटरच्या व्यापारामध्ये तुम्ही तंत्रविषयक आहात की केवळ कमोडिटीची खरेदी विक्री करणार आहात. जर तंत्रविषयक असेल तर तुमचं तंत्रविषयक म्हणजे प्रोफेशनल आणि टेक्निकल क्वालिफिकेशन काय आहे याबाबत राज्य विचारू शकतं. त्याला नियंत्रित करण्यासाठी राज्य कायदा करू शकतं. म्हणजे तुम्हाला जी सनद मिळते ॲडव्होकेटचं हे करायला, तुम्ही LLB पास केल्यानंतर डायरेक्ट जाऊन कोर्टामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. त्याच्यासाठी बार काउन्सिल आहे, बार काउन्सिलची निर्मिती. आता हे जे सगळं स्ट्रक्चर निर्माण झालेलं तुम्हाला दिसतं. एखादा म्हणत असेल की आम्ही CA ची प्रॅक्टिस करायची आहे, त्याला क्वालिफिकेशन आहे. म्हणजे असे जे व्यापार, असे जे व्यवसाय आहेत, ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रोफेशनल आणि टेक्निकल अशा प्रकारचं क्वालिफिकेशन आवश्यक आहे, त्याला नियंत्रित करण्याचे किंवा अमुक क्वालिफाईड व्यक्तीच अमुक ठिकाणी असावा हे सांगण्याचे कायदा करणारे अधिकार राज्याला आहे. हे या समभाग 6च्या पोट समभाग 1 मध्ये आपल्याला दिसून येतं. आणि हे सगळ्यांना माहित आहे की हे असं होतं. परंतु मग त्या ठिकाणी कोण कुठल्या पोस्टवर असावा, ज्या काही पोस्ट आहे, तर मग त्या पोस्ट प्रमाणे सुद्धा त्यांचं क्वालिफिकेशन निश्चित केलेलं आहे की अमुक क्वालिफिकेशन असेल, एवढा अनुभव असेल, तर त्यांना अमुक ठिकाणी प्रमोशन मिळू शकेल. ते सगळी जी प्रक्रिया आपलं जे सगळ्या जीवनाचं आपण व्यवहार्य जीवन जे बघतोय आज, आपल्याकडे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहे, वकील आहे, CA आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिफिकेशन व्यवसाय करणारे लोक आहेत. या सगळ्यांना नियंत्रित करण्यासाठी जे जे काही कायदे आहे, त्या सगळ्या कायद्यांचा भेद तुम्हाला या अनुच्छेद 19च्या समभाग 6 मध्ये उकल करून दाखवलेला दिसतो. आणि जर अशा कायद्यावर तुम्हाला वाजवी निर्बंध लावलेले असताना जर असं वाटत असेल, कदाचित एखाद्यावर अवाजवी निर्बंध लागले गेले असतील आणि ते निर्बंध चुकीचे आहेत, मला याच्यातून माझी सुटका झाली पाहिजे, असं ज्यांना ज्यांना वाटतं, ते लोक कोर्टामध्ये जे रिट पिटिशन्स किंवा याचिका दाखल करतात, त्याचा आधार हे समभाग 6 अनुच्छेद 19 चं विवेचन आहे. हेही या ठिकाणी तरुणांनी लक्षात ठेवायला पाहिजे. समभाग 6च्या पोट समभाग 2 मध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की नागरिक या संकल्पनेला पूर्णतः अथवा अंशतः वगळून राज्याच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळाने कोणताही व्यापार धंदा उद्योग सेवा चालविणे, अशा महामंडळांना नियंत्रित करण्यासाठी कायद्याचा अधिकार. म्हणजे आता हे समभाग 6च्या पोट समभाग 1 मध्ये आपण जे बघितलं, तर हा इंडिव्हिज्युअल दिसतो. डॉक्टर्स, वकील, CA, इंजिनियर यांचं दिसतं. परंतु अशा प्रकारच्या कॉर्पोरेशन्स असतील, कारण समभाग 19च्या 1 मध्ये जे सांगितलेलं आहे की अधिसंघ, संघ किंवा सहकारी संस्था, याच्यामध्ये कॉर्पोरेशन्स, मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत आज, म्हणजे रिलायन्स असेल, टाटा असेल, महिंद्रा असेल, अशा मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊसेस जे आहे, हे कॉर्पोरेट हाऊसेस सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतात. शिवाय
जी सरकारी पातळीवर, शासकीय प्रशासकीय पातळीवर काही मंडळ किंवा महामंडळ कार्यरत आहेत, त्यांचा व्यापार उद्योग प्रक्रिया कशी चालावी याच्याबद्दल सुद्धा नियंत्रित करण्याचा, कायदा करण्याचा हक्क हा राज्याला आहे, हे या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या वेळी तुमच्या मूलभूत हक्कांचं जेव्हा उल्लंघन होतं ना, आपल्याला असं वाटतं की माझे मूलभूत हक्क या ठिकाणी बाधित झालेले आहेत, त्यांना छेद गेलेला आहे, तर अशा वेळी आपण या आर्टिकलचा आधार घेऊन राज्याकडे दाद मागू शकतो, कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध जाऊ शकतो. कारण मूलभूत हक्क हे अबाधित राहावे ही जबाबदारी घटनेने राज्यावर दिलेली आहे. राज्य ती जबाबदारी विशेषत्वाने पार पाडतं की नाही हे बघण्याचा अंकुश हा न्याय व्यवस्थेकडे दिलेला आहे. जेव्हा म्हणतो एखाद्या विशिष्ट राज्याचा उल्लेख करतो की युपी मध्ये असं झालं, किंवा विशिष्ट कम्युनिटीचा उल्लेख करतो की या कम्युनिटीने सगळे धंदे व्यवसाय आपल्या ताब्यात ठेवलेले आहे. मला तर वाटतं असं म्हणून त्यांच्यावर विनाकारण मारझोड करण्यापेक्षा आपण असं विचार करावा की त्यांनी जे केलं ते आपण का करू शकत नाही. आपलं समाज समूहाचं जे कम्युनिटी स्पिरिट आहे ते कुठे आहे, आणि ते जर तुमच्यामध्ये असतं तर असं अशक्य आहे की तुम्ही त्या ठिकाणी पोहोचला नसता. तुम्हालाही त्या संधी उपलब्ध आहेत. आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथं असं बोललं जातं की महाराष्ट्रीयन लोकांपेक्षा इतर लोक खूप चांगली कामं करतात. मग ते ड्रायव्हर असो, घरगडी असो, गाडी पुसणारे असो, ऑफिस बॉयज असो, सिक्युरिटी गार्ड असो. मग ही कामं ते लोक करतात कारण त्यांच्या जीवनाची ती अपरिहार्यता आहे. किंबहुना त्या राज्यांमध्ये तशा प्रकारची सिच्युएशन असती तर ते मायग्रेट होऊन इकडे आले नसते. आणि मायग्रेट होऊन इथं येण्याचा, इथं व्यवसाय करण्याचा, स्थायिक होण्याचा, राहण्याचा हक्क हा त्यांना घटनेने दिलेला आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे विचार करतो की एखादी परिस्थिती आहे, या कॉमेंट करणाऱ्यांनी परिस्थितीचं विस्तृत आणि योग्य असं विवेचन केलेलं आहे, पण त्याच्या मागची कारण मीमांसाही आपल्याला शोधली पाहिजे. आणि ती कारण मीमांसा शोधत असताना आपण तालिबान वगैरे सारख्या शब्दाचा जर वापर करत असू तर मला वाटतं तो फार मोजून मापून करायला पाहिजे. तालिबान सारखी परिस्थिती भारतात कदापि निर्माण होऊ शकणार नाही, हे याच पारायणामध्ये आपण सांगितलेलं आहे. आणि तालिबानची अशी परिस्थिती का झाली याचा जर थोडासा आपण विचार केला तर देशापेक्षा धर्म मोठा केला की अफगाणिस्तान होतो, असं जे एक वाक्य सगळ्या सोशल मीडियामध्ये चालू आहे ते या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून जनतेची किंवा समाज समूहाची विभागणी धर्मवार किंवा जातवार किंवा प्रांतवार किंवा भाषावार न करता आपण ती भारतीय म्हणून करावी. आणि आपण करत असताना थोडस आत्मपरीक्षण सुद्धा करावं. हा शब्द लोकांना आवडत नाही. इंट्रोस्पेक्शन लोकांना सांगितलं की वाटतं हा आम्हाला उपदेश करून राहिला, शिकवून राहिला. अशातला तो भाग नाहीये. कदाचित तुमच्या आत्मपरीक्षणाने तुमच्या मनातल्या प्रश्नाचं, तुमच्या मनातली जी सल आहे, कुतूहल आहे, त्याचं उत्तर तुम्हाला आत्मपरीक्षणाने मिळू शकेल की ही परिस्थिती अशी निर्माण का झाली आहे. जेव्हा तुम्ही आरशाकडे बघता तेव्हा आरसा हा तुमचं जे रूप आहे सध्या तेच दाखवतो. आरसा एखादा सोन्याच्या फ्रेम मध्ये जरी जडला तरी तो तुम्हाला काय पाहिजे ते दाखवत नाही, तुम्ही काय आहे ते दाखवतात. म्हणून हे वास्तव थोडस परिस्थितीचं भान ठेवून ते जाणून घेणं मला वाटतं महत्वाचं आहे. जे माझे युवक बंधू ज्यांनी हे विचारलंय, माझा त्यांना आग्रहाचा सल्ला आहे, सूचना आहे की तुम्हीही अशा प्रकारचा तुमचा ग्रुप, तुमचे समूह, तुमची कोऑपरेटिव्ह सोसायटी, तुमची कॉर्पोरेशन, एखादा संघ निर्माण करून एखाद्या धंद्यामध्ये ज्याच्यात आपल्याला रुची आहे, ज्याच्यात आपल्याला कौशल्य आहे, ज्याच्यात आपल्याला टेक्निकल क्वालिफिकेशन आहे, त्याच्या अनुषंगाने आपणही पुढे जाऊ शकता. केवळ कोण धंदे वाईकरित्या पुढे गेला म्हणून त्याच्यावरती अशा प्रकारे प्रांतीय, भाषीय किंवा तालिबानी शब्दाचा वापर करून द्वेष करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र मिळून कसं समोर जाऊया ते स्पिरिट खरं तर या राज्यघटनेचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक दुसरा प्रश्न या निमित्ताने पुढे असा आहे सर की जिथं अनुच्छेद 6(2) मध्ये उल्लेख आहे की राज्याने किंवा राज्याचे स्वामित्व का नियंत्रित असलेल्या महामंडळाने कोणताही व्यापार, धंदा, उद्योग व सेवा चालवणे. म्हणजे इथं कुठंतरी घटनाकारांना शासनाच्या वतीनं सार्वजनिक मालमत्ता असणाऱ्या कंपनी व्यवसाय चालावेत असं अपेक्षित होतं, असा तो काळ होता. आणि आता खाजगीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक कंपन्या ज्या आहेत
त्या कुठंतरी या ठिकाणी मोडीत काढण्याच्या किंवा त्याची स्वामित्व संपवण्याचा काळ चाललेला आहे. तर हे घटनेच्या आवश्यक असणाऱ्या तरतुदीपेक्षा वेगळं चाललंय असं काही वाटतं का? किंवा नाही, अपेक्षित आहे त्यापेक्षा वेगळं चाललंय असं वाटतं का? घटनेच्या तरतुदीपेक्षा हे निश्चित वेगळं आहे. पण याच्यावर जो प्रतिवाद आहे राज्यांचा, तो प्रतिवाद सुद्धा आपल्याला नजरेआड करता येणार नाही. सर्व सरकारी उपक्रमांमध्ये सातत्याने जर तोटा होत असेल, अपयश येत असेल, ते उपक्रम लोकाभिमुख, लोककल्याणाचे न राहता त्याच्यामध्ये भ्रष्टाचारासारखे प्रॉब्लेम आहे किंवा नाकर्तेपणासारखे इश्यू आहे, त्याच्यामुळं ते फायदे लोकांपर्यंत पोहोचत नसतील. सरकार उगाचच खाजगीकरणाच्या मागे गेलं असं एक नाहीये. सरकारचं त्याच्यावरचं जस्टिफिकेशन जर आपण बघितलं, तर अनेक पब्लिक अंडरटेकिंग ज्या आहेत, त्या तोट्यामध्ये आहे, त्या नीट चालू शकत नाही. मग अशा वेळी एखादी पब्लिक अंडरटेकिंग किंवा एखादी अशी स्वायत्त संस्था असेल, ती जर बुडतीला लागत असेल, तर टेंडर इश्यू करून जर कोणी म्हणत असेल किंवा मी घेतो, माझ्याकडे पुरेसं कौशल्य, प्रोफेशनल, टेक्निकल क्वालिफिकेशनची लोकं आहेत, माणसं आहेत, आमची कंपनी याच्यामध्ये माहिर आहे आणि मी हे चांगल्या प्रकारे करून दाखवतो, तर सरकारला ते करण्याचा अधिकार आहे. सरकार तसं करू शकतं. कारण याच घटनेमध्ये सरकारला जे जे काही अधिकार दिलेले आहे, त्याच्यात जे शब्द येतात आहे, सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी, एखाद्या कम्युनिटीच्या हितासाठी किंवा एकंदर देशाच्या भल्यासाठी, लोकाभिमुख शासन करण्यासाठी, याच शब्दाचा वापर सरकार करतं हे विसरू नका. सरकारचं हे चूक आहे, हेही मी तितकंच ठासून सांगतो. कारण जनताभिमुख राज्य असताना, तुमच्या अखत्यारीत ती संस्था असताना एखादं पब्लिक अंडरटेकिंग जर तोट्यात जात असेल, तर ते सरसकट खाजगीकरण करून दुसऱ्या कोणाला खाजगी कंपनीला देण्यापेक्षा सरकारने त्याचं आत्मपरीक्षण करावं, की आपलं कुठे चुकतंय, का असं होतंय. एवढे IAS अधिकारी आहेत, एवढे तज्ञ आपल्याकडे आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण एक एक तज्ञ नेमून त्याच्यावर अनेक तज्ञ त्याच्या हाताखाली आहे. तर आपलं चुकतं कुठं, म्हणजे कुठं अक्षरशः पाणी मुरतं, याचं आत्मपरीक्षण करणं म्हणजे सरकारला एक डोकेदुखी वाटते. किंवा त्याचे काही हितसंबंध लोकांचे असतील, काही सरकारात इन्व्हॉल्व झालेले लोक असतील. आज राजकारणाचा जर चेहरा मोहरा बघितला, तर अजिबात बदललेला चेहरा मोहरा तुम्हाला दिसतो. हा चेहरा मोहरा घटनेला अपेक्षित नव्हतंच. घटनेची जी एक नैतिक झळ आहे, की ज्या नैतिक याच्यावरूनच आपण हा कारभार चालवला पाहिजे, ती कोणालाच राहिलेली नाहीये. प्रत्येक जण आपापल्या परीने आपला व्यवसाय उदीम करायला लागलेला आहे. किंबहुना आज तरुणांमध्ये ही भावना बळावत आहे, की राजकारण म्हणजे व्यवसाय, राजकारण म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा आणि राजकारणाकडे तरुण याच दृष्टीनं बघायला लागला. हे अतिशय भयावह चित्र आहे. म्हणून या ठिकाणी आत्मपरीक्षण मी एवढ्यासाठी म्हणालो, की कुठे आपण चुकतो. आणि तुम्ही म्हणाल तो अमुक चुकतो, तो अमुक मुख्यमंत्री चुकला, तो अमुक गृहमंत्री चुकला, तो अमुक कोऑपरेटिव्ह सहकार मंत्री चुकला, सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी चुकला, त्यांनी ते असं केलं. हे असं म्हटल्यापेक्षा आपण हाही विचार करा पाहिजे, की हे सगळे लोक कुठून आले. हे आपल्याच जनगण मन अधिनायक जय हे त्या संकल्पनेतून आलेले आहे. आपणच यांना निवडून दिलेले आहे. जेव्हा तळात आपण एखादी सुधारणा करू, गोड पाण्याचा झरा जर आपण तळात जपला असेल, तर पुढचं पाणी गढूळ होण्याचं काही कारण नाही. परंतु तसं होत नसल्यामुळं या ठिकाणचं सगळं नासलेलं आहे. आत्मकेंद्रित्व हे इतकं महत्वाचं आजच्या परिस्थितीत झाल्याने विशेष करून हे तरुणांनी करायचं आहे. लोकशाहीचं सौंदर्य याच्यातच आहे माझ्या मित्रांनो, की तुम्हाला कशा प्रकारच्या व्यवस्था पाहिजे, कसे डॉक्टर्स, कसे इंजिनियर्स, कसे मंत्री, कसे न्यायाधीश, कसे पोलीस, कसे कलेक्टर्स, हे तुम्ही ठरवू शकता. हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून लोकशाहीनं ही सगळी व्यवस्था वी द पीपलच्या हातात देऊन सोपवलेली आहे. का सोपवलेली? त्याचं कारण हे आहे, की जेव्हा तुम्हाला तुमच्या मूलभूत कर्तव्यांचा विसर पडेल किंवा तुम्ही सुद्धा या सगळ्या संकल्पनेकडे एक धंदा आणि व्यवसाय म्हणून बघत जाणार. माझा राजकारणातला अनुभव खूप मोठा नसला तरी छोटासा अनुभव शेअर करतो यशवंता. तो असा आहे, की या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने तरुण टोळके कार्यकर्त्यांच्या नावाखाली ग्रुपचे ग्रुप तयार करून या लोकांचा एकच व्यवसाय असतो, की कुठल्या मोठ्या माणसाकडून राजकारणात आलेल्या किंवा कुठल्या राजकीय नेत्याकडून आपल्याला काय फायदा उकळता येईल.
तो राजकीय नेता तसंच करतो, त्याला त्याचं फावतं. तो काय असेल ते त्याला तेवढ्यापुरतं देतो. 2-3 महिने इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीनं चंगळ चाललेली असते, की मटण आणि चिकन झोडपायचं आणि मस्तपैकी आराम करायचा, ऐश करायची आणि मग ते मतं द्यायची. अशी जर आपली लोकशाही आपण बाजार भुणग्यासारखी आठवडी बाजारामध्ये नेऊन विकत असू, तर आपल्याला हे बोलण्याचा अधिकार तरी काय राहतो? मूल बीज कारण जर याचं शोधलं की खाजगीकरण कुठून आलं? का झालेलं आहे? कोण आहे ते खाजगीकरण करणारे? तुम्हाला मी याच्यावर तुम्ही संशोधन करा, याचं स्ट्रॅटेजिस काढा. खाजगीकरण करणारे किंवा जे खाजगीकृत व्यवसाय करणारे लोक आहेत, ज्यांना सरकारने कॉन्ट्रॅक्च्युअल दिलेलं आहे, असा जॉब कॉन्ट्रॅक्ट वाले बघा. हे सुद्धा कुठंतरी त्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचे किंवा मंत्र्यांचे लागेबांधे असलेले लोक तुम्हाला दिसतील. आणि हा 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 भयसंकेत आहे. इथं तुमचं लक्ष असलं पाहिजे, की हे सगळं एका षडयंत्राचा भाग आहे आणि षडयंत्र का होत आहे आमच्यावर? कारण आम्ही पुरेसे सजग नाही आहोत. आणि सजग जरी असलो तरी आम्ही या संकल्पनेकडे राजकारण हे समाजकारणाचं एक साधन आहे असं न बघता आपण याच्याकडे फक्त व्यापार उद्यम म्हणून बघायला लागलो. आणि जर वोटिंगच्या वेळी असा व्यापार उद्यम होत असेल तर इतर ठिकाणी मग काय होणार? माझा एक छोटासा अनुभव सांगतो. या शहरामध्ये सगळी वर्ष पोलीस मध्ये गेली, कुठलंही इलेक्शन असं गेलं नाही यशवंता की जिथे मी इलेक्शनची ड्युटी केली नसेल. आणि ही ड्युटी करताना माझ्या लक्षात यायचं की 4:30 नंतर इलेक्शनच्या बूथवर लाईन जोरात वाढायची. 4:30 ते 6, 6:30 पर्यंत खूप लोक यायची यायला. मी सहज एका आजीबाईला विचारलं की आजीबाई, तो सकाळी यायचं होतं, सकाळी कोणीच नव्हतं, आता एवढ्या गर्दीत आली, तुला 8 वाजतील ग रात्री वोट करून जायला. हो, काय करायचं साहेब? म्हटलं काम दाम. मग आजीबाई खरं सांगा ना काय आहे? ती थोडीशी मुकऱ्या मुकऱ्या हसली आणि गालात हसता हसता तिने मला सांगितलं, साहेब खरं सांगू का, ह्याच टायमात भाव चांगला भेटतो म्हणे. आता मला सांगा की काय कपाळावर हात मारून घेणार आहे? की तुमची लोकशाही जर विक्रीला मांडली गेली तर हे संविधान सुद्धा एक दिवस तुम्हाला असंच एखाद्या खाजगी कंपनीला विकून टाकावं लागेल की बाबा टाटा बिर्ला तुम्ही हे घ्या, अदानी अंबानी हे संविधान घ्या आणि या संविधानामध्ये काय करायचं ते करा आणि ह्या प्रकारे राज्य चालवा. अशी वेळ जर तुम्हाला येऊ द्यायची नसेल तर संविधानाने जे प्रावधान तुमचं व्यक्ती, कुटुंब, समाज आणि देश या 4 संकल्पना म्हणून दिलेला आहे, ज्या तुमच्या अभिव्यक्ती या 19व्या अनुच्छेदाने जपलेल्या आहे, त्या अभिव्यक्तींचा विचार करा. आपण माणसं आहोत, आपल्याला ही परिस्थिती बदलता येऊ शकते. नक्कीच सर. आपण पुढे जायचंय सर, 20वा वाचायचा आहे, वाचन करायचं आहे? हो. नाही, आपण 19च्या काही थोडेसे केस लॉज घेऊया 1-2. हा सर. याच्यामध्ये 3-4 महत्वाच्या केसेस आहे, कारण केसेस सांगितल्यानंतर याच्यातली स्पष्टता तत्वांची जरा जास्त चांगली होईल. एक इमॅन्युअल वर्सेस स्टेट ऑफ केरलाची 1986 ची सुप्रीम कोर्टाची केस आहे. त्याच्यामध्ये असं डिसिजन आहे, नो ऑफेन्स प्रिस्क्राइब्ड अंडर प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 आणि फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 19 इन्क्लुड्स फ्रीडम ऑफ सायलेन्स. हे फार महत्वाचं आहे की एखाद्याला कुठलंही व्यवसाय कृती सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य, जी 6 स्वातंत्र्याची कल्पना आपण अभिप्रेत केलेली आहे, ते करत असताना कुठल्याही प्रकारच्या राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि एकात्मता याला छेद जाता कामा नये. तर या केसमध्ये 1986च्या 1971चा जो कायदा होता की प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट, असा तो कायदा आहे. देशाचे काही मानबिंदू आहेत, उदाहरणार्थ 3 वाघांचं चिन्ह, आपला राष्ट्रध्वज, आपलं संविधानाचं पुस्तक, त्यानंतर नकाशा भारताचा, अशा काही मानदंड याच्यामध्ये विस्तृत केलेले आहे. म्हणजे जिथं आपण देशाचं सार्वभौम एकात्मता हा शब्द वापरलेला आहे, त्याला नियंत्रित करण्यासाठी सरकारने, केंद्र सरकारने हा कायदा केलेला आहे. अनेकांना कल्पना नसेल, पण हा कायदा फार महत्वाचा आहे आणि याच्यावर हा कायदा व्यवस्थित असं शिक्कामोर्तब या इमॅन्युअल वर्सेस स्टेट ऑफ केरलामध्ये सुप्रीम कोर्टाने 1986 ला केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका गोष्टीवर फार महत्वाच्या असं शिक्कामोर्तब सुप्रीम कोर्टाने केलं आहे की एखादा म्हणेल की जे काही चाललं आहे ते चालू द्या, मी आपला शांत राहतो. नोटा नावाचा प्रकार आहे बघा इलेक्शन मध्ये, की नन ऑफ द अबाव.
म्हणजे ह्यापैकी कोणीही मला मान्य नाही बाबा, काय चाललेलं आहे गोंधळ ते चालू दे. अरे तुला बोलण्याचा हक्क आहे, तुला एक्सप्रेस होण्याचा हक्क आहे, तू बोल. कोण म्हणतो नाही मला बोलायचं पण नाही, मला शांतच राहायचं, मला गपचूपच राहायचंय. मग तुला गपचूप राहण्याचा सुद्धा अधिकार आहे की नाही, हे सुद्धा याच्यामध्ये या केस मधून पुढे आलंय, की अनुच्छेद 19 ची व्याप्ती जे भाषण स्वातंत्र्य देते, त्याचप्रमाणे हे शांत राहण्याचं सुद्धा स्वातंत्र्य देते. यू कॅन कीप क्वाइट ऍट सर्टन पॉइंट ऑफ टाइम. तुम्हाला असं वाटतं आपण शांत राहू, मौनम सर्वार्थ साधनम, ठीक आहे, तुम्ही मौन राहू शकता. आता मौन राहायचं की नाही हे तुम्ही ठरवायचंय. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमचं आहे, तुम्ही ठरवायचं. पण तुम्ही जर ठरवलंच असेल की नाही आम्हाला मौनच राहायचं आहे, या प्रक्रियेत आम्हाला सहभागी व्हायचं नाही, आणि व्हायचं असेल तर हे वरच्यापैकी कोणीही नाही असा आमचा आग्रह आहे, तर चला, त्याचाही तुम्हाला या ठिकाणी हक्क आणि अधिकार दिलेला आहे, जो अनुच्छेद 19 मध्ये सायलेन्सचा सुद्धा अधिकार आहे, शांत राहण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे. त्यानंतरची दुसरी महत्वाची केस ते सगळ्या भारताने अनुभवली, ती कन्हैया कुमार वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली. सगळ्यांनी आपण ते बघितली, की अफजल गुरुच्या ग्लोरिफिकेशन वरती त्याला जेव्हा फाशी झाली, त्याच्यानंतर ग्लोरिफिकेशन वरती त्यांनी काही गीतं म्हटली, त्याच्यामुळे तो देशद्रोह होतो म्हणून आयपीसीच्या कलम 124 अ, 120 ब आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर खटले गुजरण्यात आले. परंतु या ठिकाणी एक महत्वाचा मानवी आविष्कार, अभिव्यक्ती या संदर्भात येणारा गृहीत धरलेला आहे, तो म्हणजे प्रोटेस्ट थ्रू पोएट्री. काव्य करणे हा अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा हक्क आहे, आणि अशा काव्यातून एखाद्या गोष्टीची मांडणी जर केली असेल तर तिला नुसतं तिरस्कार किंवा द्वेष न संबोधता तिला कलात्मक मांडणी असं समजून वाङ्मयीन दर्जा देऊन आपण त्याच्यातून त्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकतो. म्हणजे इथं व्यक्तीपेक्षा माणसाच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे जास्त प्रमाणात ग्राह्य धरण्यात आलेलं आहे. त्यानंतरची केस आपण बघितली, की अर्बन नक्सलाइट सगळीकडे गाजलेली केस आहे, ज्याच्यामध्ये अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट UAPA हा लागलेला आहे. UAPA हा एवढ्यासारखा कठीण कायदा की ज्याच्यामध्ये बेलची तरतूद नाहीये. त्याच्यात एक फादर जे आरोपी होते ते जेलमध्येच त्यांना मरण पत्करावं लागलं. अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत, इथं जे निर्बंध शासनाने लावलेले आहे, शासनाचे निर्बंध हे कुठल्या टोकापर्यंत असू शकतात. अक्षरशः दहशतवाद, नक्षलवाद यांना कर्ब करण्याचे. आता ते कितपत योग्य कितपत अयोग्य हे न्यायालयामध्ये जेव्हा याची चर्चा होईल तेव्हा होईल. हे सबज्युडाइज मॅटर असल्यामुळं याच्यावरती जास्त बोलणं उचित नाही. त्याच्या पुढची केस म्हणजे अर्णब गोसावीची केस जर आपण बघितली, तर अर्णब गोसावीच्या केसमध्ये तुम्हाला दिसेल की अशाच प्रकारचं जे भाषण स्वातंत्र्य आहे, जे एक व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, कोणालाही इन्सल्ट तुम्हाला करता येणार नाही, कोणालाही एका लेवलच्या पलीकडे जाऊन बोलता येणार नाही. तुमच्या हातात मीडिया आहे, तुमच्या हातात माईक आहे, याचा अर्थ प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने काही तुम्हाला सगळे अधिकार देऊन टाकलेले असं नाही. कुठंतरी त्याच्यावर निर्बंध आहे आणि ती चॅलेंज होऊ शकतात. पुढे काय होईल तोही खटला प्रलंबित आहे. त्याच्यामुळं यावर बोललं जाणं उचित नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांना, की या ठिकाणी या ज्या केसेस आहे याचाही अभ्यास आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा तुम्ही करत चला. वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या तुम्ही केवळ वाचू नका, तर त्याचं विश्लेषण करा. तुमच्या लक्षात येईल की याचा संबंध हा अनुच्छेद 19 चा आहे, आणि अशा वेळी या केसच्या माध्यमातून अनुच्छेद 19 स्वातंत्र्याचा हक्क समजून घेण्याची साठी आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर बरेचसे ऍडव्हर्टाइजमेंट आणि स्पीचेस आणि जाहिराती अशा आहे की डोकं उठतं, अरे ह्या काय जाहिराती आहे, हे खरंच असं आहे की या जाहिरातीवर आपण निर्बंध का आणू शकत नाही. तर जाहिरातीवर निर्बंध आहे, पण जाहिरातीला कॉमर्स अँड ट्रेड या सदराखाली काही सूट दिलेली आहे. आणि अभिव्यक्तीला एक सूट अशी आहे की जर तुम्ही एका मताचे आहात किंवा तुम्ही एखाद्या ओपिनियनचे आहे, तुमचं एक मत आहे, ते मत तुम्हाला केवळ सांगण्याचाच नव्हे तर जाहिरात करण्याचा सुद्धा अधिकार आहे. तुमचं मत जाहीरपणे मांडण्याचा अधिकार आहे. हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने हमदर्द दवाखाना वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये अधोरेखित केलं, आणि त्याच्यामुळं आपल्याला वारेमाप जाहिराती दिसतात. माझी सगळ्या जनतेच्या वतीने शासनाला आपल्या ह्या उपक्रमाच्या माध्यमातून विनंती राहील की जाहिरातीचा जो काही सुळसुळाट आज चाललेला आहे, त्या जाहिरातीच्या सुळसुळाटीवर हे हमदर्द दवाखान्याची केस ही 80-90च्या शतकातली आहे. आपण
सध्या त्याचा जनमनावर काय परिणाम होतो, सायकोलॉजिकल इफेक्ट त्याचा काय होतो, स्त्रियांवरती, सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यावरती, लहान मुलांवरती ज्या काही ऍडव्हर्टाइजमेंटचा विपरीत परिणाम होतो, त्याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. टीस सारखी जी संस्था आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्या संस्थेने याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे समाजाचं मानसिक विकृतीकरण तर आपण करत नाही ना, की एखाद्या, जसं आता सोशल मीडियावरती खूप सांगितलं जातं की ती बाई म्हणते की ऐसा ही होता है, मेरी उम्र से मेरी त्वचा का पता ही नहीं चलता. अरे हो बाबा, ठीक आहे, पण ते त्वचा ती कुठून आलेली आहे? ती काही शेतामध्ये राबून आलेली नाहीये. तर एका विशिष्ट याच्या लोक किंवा ट्रेड कॉमर्स त्याचा प्रोपगंडा करण्याचा अधिकार, त्याच्या बिझनेसचा अधिकार जसं आपण लक्षात घेतो, तसं या समाजात जगणाऱ्या माणसाचा मानसिक विकृतीकरण न होऊ देण्याचा जो अधिकार त्याला प्राप्त आहे, त्याचाही विचार शासनाने करून अशा प्रकारच्या वारेमाप किंवा असंबंध, अतर्क्य, विसंगत अशा जाहिरातींवर निर्बंध आणले गेले पाहिजेत. दुसरं माध्यम आहे सिनेमॅटोग्राफीचं. सिनेमामध्ये बरेचसे आपण बघतो की ते पद्मावत, पद्मावती वगैरे याच्यावरून जे काही वादंग उठलेले आहे, तर सिनेमॅटोग्राफी ऍक्ट 1952 आपल्याकडे आहे. त्या कायद्यानुसार सेन्सॉर बोर्ड वगैरे बाकीची सगळ्यांची हे आहे, ही ए अब्बास वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ए अब्बास म्हणजे मुघले आझमचा तो जो प्रोड्युसर, त्याच्या अनुषंगाने ही केस समोर आली आणि याच्यामध्ये असं गृहीत धरलं गेलं की जे मंडळ असेल याचं सेन्सॉर बोर्डाचं, ते सेन्सॉर बोर्डाचं मंडळाला ते अधिकार दिलेले आहेत, ते ठरवेन. त्या मंडळात कोण कोण असतील, तर त्या मंडळात जसं आपण अनुच्छेद 16 मध्ये, 17 मध्ये, 18, 19 मध्ये बघितलं की मंडळ जेव्हा अशी तयार होतात तेव्हा त्या मंडळावर कुठल्या कुठल्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक व्हावी असे असतात. एखादा कला क्षेत्रातला, एखादा सामाजिक क्षेत्रातला, एखादा राजकीय क्षेत्रातला, एखादा अर्थकारणाच्या क्षेत्रातला, असे लोक त्याच्यावरती असतात आणि त्यांचा जो निर्णय असेल तो निर्णय प्रमाण मानला जाईल. परंतु कालपरत्वे जशी जशी लोकशाही ही जास्त प्रगल्भतेकडे आपला प्रवास करेल, त्या प्रगल्भतेच्या याच्यातून हे सगळे बदलत बदलत जाणार आहे. म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ओरिजिन अँड इव्हॉल्युशन, उत्क्रांती, याचा जर आपण विचार केला तर ही उत्क्रांती अशा प्रकारे होत जाणार आहे. पुढे आपल्याला दिसतं की मनेका गांधीच्या केसमध्ये डेमोक्रेसी इज बेस्ड इसेन्शियली ऑन फ्री डिबेट अँड ओपन डिस्कशन. जर फ्री डिबेट आणि ओपन डिस्कशन होत नसेल तर त्याला लोकशाही म्हणता येत नाही. एखाद्या संसदेमध्ये फक्त 2च लोक सगळे विचार मांडत असतील आणि मंत्री 41 आहे, पण कुठल्या खात्याचा कोण मंत्री आहे तो समोर येऊन कधी बोलत नसेल, तर ही काही फ्री डिबेट आणि फ्री डिस्कशनची, फ्री ओपिनियन शेअर करण्याची पद्धत नाही. हेही या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे. शिवाय राईट टू इन्फॉर्मेशन, हे जे 2005 साली कायदा झाला, तो कायदा सुद्धा अनुच्छेद 19च्याच उदरातून जन्मलेला आहे, की माझ्या सोबत काय होतं, माझी व्यवस्था कशी आहे, माझ्या व्यवस्थेने कुठल्या प्रकारचे रिझोल्युशन्स आणि नियम पास केलेले आहेत ते मला कळले पाहिजे. किंबहुना ते नियम पारित करण्याची, प्रक्रियेत आणण्याची जी प्रणाली आहे तीही मला कळली पाहिजे. हा सुद्धा माझा अधिकार आहे आणि तो माननीय सुप्रीम कोर्टाने अनुच्छेद 19 मध्ये अधोरेखित केल्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन 2005 या कायद्याची निर्मिती झालेली आहे. शिवाय काही कायदे अशी आहेत, त्यातला प्रामुख्याने सांगण्यासारखा एक कायदा असा आहे की ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट. हा खरं तर ब्रिटिशकालीन 1923 चा कायदा आहे, पण याच्या सेक्शन 5 मध्ये असा उल्लेख आहे की शासनाला असं वाटत असेल की आपण कुठल्या प्रकारची माहिती ही बाहेर देऊ नये, आणि ही बाहेर दिली तर राज्याला किंवा राज्याच्या सार्वभौमतेला. पण हल्ली कसं झालं की राज्य आणि राज्याची सार्वभौमता म्हणजे आम्ही, आमचा राजकीय पक्ष आणि 2-4 माणसं, यांना जरी असुरक्षित वाटत असेल तरी अशी माणसं त्या पदाचा दुरुपयोग करून या कायद्याचा आधार घेऊन कुठलीही माहिती, राफेल प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं असेल, कोर्टासमोर आणण्यास दिल्या गेलेली नाही. किंबहुना आता मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्या प्रश्नामध्ये इम्पेरिकल डाटा, जी माहिती केंद्र शासनाकडे आहे, ते केंद्र शासन कोर्टासमोर आणत नाही. असं करण्याचा शासनाला या कायद्यान्वये अधिकार आहे. या अनुषंगाने बोलताना मला असं वाटतं की ह्या 1923च्या ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचा सुद्धा पुनर्विचार झाला पाहिजे. याच्यावरही संसदेमध्ये डिबेट झालं पाहिजे. या कायद्यातले जे
अवाजवी निर्बंध टाकणारे कलम आहेत ते वगळले पाहिजे. कारण अनुच्छेद 19 हा सरकारला वाजवी निर्बंध टाकायला सांगतो. ते अवाजवी असतील तर ते काढून घेतले पाहिजे. एक स्टेप पुढे जाऊन उत्क्रांतीच्या या लोकशाहीमध्ये पुढचे निर्णय असे सांगतात की सिटीजन्स टू पार्टिसिपेट फुल्ली अँड इफेक्टिव्हली इन द सोशल अँड पॉलिटिकल प्रोसेस ऑफ द कंट्री. देशाच्या सामाजिक आणि राजकीय प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतला पाहिजे. ते राजकारण आपल्या कामाचं नव्हतं. ते राजकारण आपला प्रांत नाही. आपलं काय असेल ते आपलं मास्तर की नोकरी करायची, घरी गेलं, आलं बस झालं. लोकलच्या फेऱ्यामधून चाकरमान्यांचं आयुष्य जगायचं आणि बस झालं एवढं. असं नाहीये. तर पुढचे काही ऑब्झर्वेशन्स या ठिकाणी महत्वाचे आहे. ते म्हणतं की प्रत्येकाने देशाच्या सामाजिक आणि राजकीय या 2 अंगाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि दुसरं आहे फ्रीडम टू प्रोपोगेट आयडिया इन्क्लूड्स फ्रीडम टू एक्सप्रेशन. म्हणजे आपला जो प्रचार होतो, तुम्हाला असं दिसेल की काही राजकीय पक्ष आणि काही सत्ताधारी मोठमोठ्या ऍडव्हर्टाइजमेंट देतात. तुम्हाला पेट्रोल पंपावर मोठी ऍड दिसते, कोणाकोणाचे फोटो दिसतात, काय दिसतं. हे सगळं आपापल्या मताचा प्रचार करण्याचं जे स्वातंत्र्य 19ने दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्याचा हक्काचा उपयोग केला जातो आहे. मला वाटतं इथेही कुठंतरी राज्याला किंबहुना केंद्र शासनाला निर्बंधात्मक कायदा निर्माण करण्याची गरज आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. सरतेशेवटी या अनुच्छेद 19चा समारोप करताना मी एक छोटस उदाहरण सांगतो 1 मिनिटात आणि संपवतो. ते उदाहरण आहे थॉमस जॅफरसन यांचं. हे अमेरिकेचे 3रे राष्ट्राध्यक्ष होते 1801 ते 1809 साली. हा माणूस डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स हा जो दस्तावेज आहे, लोकशाही ज्याच्या जगामध्ये आज उहापोह होतो, त्या दस्तावेजचा लेखक आहे. ही इज ऑथर ऑफ डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स. आणि अबोलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड म्हणजे गुलामांची विक्री खरेदी ही नष्ट करणारा हा राष्ट्राध्यक्ष आहे. आणि या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेची नवीन राजधानी वॉशिंग्टन DC ही निर्माण केली. ही त्याची ओळख आहे जॅफरसनची. जॅफरसन हे सहिष्णुतेचं अतिशय उत्तम उदाहरण मानलं जातात. त्याचं कारण असं आहे की हे राष्ट्राध्यक्ष असताना एकदा जेवणाच्या टेबलवर यांची पत्नी, मुलगा आणि हे डिनर घेत होते. आणि मुलांनी त्या अमेरिकेमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावर इतकी आगपाखड केली, जोरजोरात आपली मतं सांगितली, इथपर्यंत गेला की जॅफरसनला व्यक्तिगत शिव्या द्यायला लागला. तू असं आहे, तुझ्यामुळे सगळं झालंय, तू हे सगळं. जॅफरसन काही बोलत नव्हते, शांत होते. शेवटी राहवलं नाही आणि जॅफरसनची पत्नी म्हणाली, अहो आपला मुलगा आहे तरी तो किती बोलतोय आणि इतक्या टोकाचं बोलतोय तो तुम्हाला व्यक्तिगत. तुम्ही त्याला काही सांगत का नाही? इतका तो एक प्रकारचा द्रोहच करतोय देशाविरुद्ध, ह्याच्या त्याच्या विरुद्ध. तुमचा पर्सनल तो ऑफेन्स करतोय. यू आर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. जॅफरसननी शांतपणे त्याचं उत्तर दिलं की बघ या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. हा जर अमेरिकेचा नागरिक म्हणून बोलतो आहे तर त्याला ते बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. मी काही करू शकत नाही. पण हा जर माझा मुलगा म्हणून बोलत असेल तर मी माझ्या मुलावर संस्कार करण्यात कुठेतरी चुकलोय. ही जबाबदारी माझी गृहीत धरून मला दोन्ही ठिकाणी शांत राहणं आवश्यक आहे. म्हणजे एखादा माणूस तुमच्यावर टीका करत असेल, तो ती त्याच्या अज्ञानातून, त्याच्या धर्मांधतेतून, त्याच्या अडाणीपणातून येत असेल, तर त्याच्या त्या दर्जाला सुद्धा मीच जबाबदार आहे. कारण मी राजकीय सत्ता असलेली शक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे. मला वाटतं हे उदाहरण जर आपल्या राज्यकर्त्यांनी गिरवलं आणि लक्षात ठेवलं, की या समाजाच्या उत्थानाची जबाबदारी, यांना दिलेल्या स्वातंत्र्याचं रक्षण, ह्याच्यावर लावायचे वाजवी निर्बंध, ह्या सगळ्यासाठी मी जबाबदार आहे. मला कुठेतरी जबाबदारी घेऊन केलं पाहिजे. केवळ 10% लोकांचा विकास झाला म्हणजे राष्ट्रीय विकासाची कल्पना समोर आणायची, सगळ्यांचा विकास झाला. पण तळामध्ये बघा काय शिक्षणाच्या पद्धती आहेत, कुठल्या प्रकारचं 10वी 12वीचं ग्रॅज्युएटचं एज्युकेशन आहे. कॉमर्स या शब्दाचं स्पेलिंग लिहिणं हे बीकॉमच्या विद्यार्थ्यांना जर जमत नसेल तर कुठे आपण चाललोय? मला वाटतं राज्य चालवणं ही केवळ सत्ता गाजवणं नव्हे, तर लोकशाही पेलण्याची जबाबदारी घेणं हाही अर्थ आज अनुच्छेद 19च्या स्वातंत्र्याच्या हक्काच्या निमित्ताने मी उल्लेख करतो, अधोरेखित करतो आणि इथेच थांबतो.